नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलाखतीसाठी कशी तयारी करावी. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आपण विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्ट होऊ शकत नाही. त्यावेळेस आपण मुलाखतीची तयारी करून आपल्या घराजवळची शाळा कशी मिळवता येईल याबाबत ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी गायडन्स करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. मुलाखत देण्यासाठी काय पैलू तुमच्यात असणं गरजेचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे, तुमच्या घराजवळची शाळा मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, फ्रीमध्ये जे काही गायडन्स देत असतो आपण त्या गायडन्सला एक कमेंट तर करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. चला मित्रांनो, आपण आतापर्यंत विदाउटचा विचार केला की बाबा मेरिटचा विचार जर बघितला, नंबर ऑफ चान्सेस कसे ठरतात की विदाऊट मध्येच आपल्याला लागायचंय. बऱ्याच विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं मुलाखतीच्या या मॅनेजमेंटमध्ये आपल्याला फसायचं नाही. पण असे पण विद्यार्थी असतात आपल्या शाळेच्या जवळ, आपल्या घराच्या जवळ एकदम शाळा असणाऱ्या ठिकाणी मुलाखत देण्यास ते तयार असतात. आणि तेच तुम्ही जर करत असाल तर हा नियम लक्षात ठेवा. हे बघा, 2 एप्रिल 2026 ला मुलाखतीबाबतचा निर्णय जाहीर केलेला आहे. आणि फक्त जे की संस्थाच्या हातात 10% मार्क ठेवलेत. अदर सर्व काही मार्क 100 गुणापैकी सर्व मार्क हे तुमच्या एज्युकेशनवर आणि TIT घेतलेल्या मार्कावर अवलंबून आहेत. ठीक आहे, चला मुलाखत कशी होते ते पाहू. तर पहिला मुद्दा म्हणजे तुमचे मार्क. 1 नंबरचा मुद्दा आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण मॅटर करत असतात. मग ते गुण कसे कॅल्क्युलेट होतात ते सांगतो. चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणाची 75% गुण हे कमाल गुण 75% त्याला देण्यात आलेले आहेत. म्हणजे आपण TIT मध्ये किती गुण घेतलेलो आहे त्याचे 75%, या 100 पैकी 75% गुण देण्यात आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या व्यक्तीला 120 मार्क आहेत, 200 पैकी 120, तर 75 पैकी क्वेश्चन मार्क, ह्याचं कॅल्क्युलेशन करून येणारे गुण या रकान्यात लिहिले जाणार आहेत, त्या पत्रकात लिहिले जाणार आहेत. बघा इथे 200 पैकी 120 गुण त्याला मिळाले ते गुण, आणि भागिले 100 केल्यानंतर जे काही मिळणारी टक्केवारी आहे ते टक्के इथे पकडले जाणार आहेत. म्हणजे 120 गुणिले 75 भागिले 200. बघा, 25 त्रिक 75, 25 चोक 100, शून्याला 0, हा कडला 4 त्रिक 12, 3 त्रिक 9 गुण याच्यासाठी असणार आहेत. लक्षात घ्या, किती? 3 त्रिक 9 गुण. या 75 पैकी तुम्हाला एवढे गुण मिळाले हे आपल्याला इथे निश्चितपणे सांगता येतात. ठीक आहे, ठीक आहे. 25 चोक 100, सॉरी 25 8 200, सॉरी इथे थोडस चुकले बरं का, थोडस नाही, भरपूरच चुकले. लक्षात आलेलं नाही. हे बघा, 200 पैकी आपल्याला 120 गुण मिळाले, तर या 75 पैकी क्वेश्चन मार्क 120 गुणिले 75 भागिले 200, 25 त्रिक 75, 25 8 200, 8 1 8, 8 1 8, 8 45, म्हणजे 45 गुण आपले कशामध्ये मिळाले? TITच्या मार्काचे 45 गुण. प्लस आता पुढे जाताना काय म्हटलंय? शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अहर्ताला 8 गुण देण्यात आलेले. शिफारस केलेल्या व्यवसायाची अहर्ता जी काय असते तिला किती गुण देण्यात आलेले? 8 गुण दिलेले आहेत. विशेष प्रावीण्यासाठी 5 गुण, त्याचबरोबर प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास 3 गुण, द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास 2 गुण, शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अहर्तेपेक्षा अधिकची अहर्ता असेल तर 3 गुण. म्हणजे व्यावसायिक पेक्षा जास्त, म्हणजे MA वगैरे झालेला आहे तर त्याला 3 गुण. म्हणजे हे कमाल 8 गुणापैकी हे नेमके गुण किती आहेत हे मॅटर करतो. त्यानंतर बघा, ते 75 गेले, हे 8 दिले, म्हणजेच 75 आणि 8, 8 आणि 5 83 गुण या ठिकाणी झाले. 83 गुणानंतर 7 गुण, कमाल गुण 7, 83 आणि इथे 90 गुण होतात मित्रांनो. शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असेल 3 गुण, द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असेल 2 गुण, शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल तर 2 गुण. म्हणजे ह्याला किमान गुण, तरी कमाल गुण हे 7, किमान गुण आपल्याला 5-6 मिळवणं आवश्यक आहे. आता हा मुद्दा आहे
याच्यावर सगळा गेम आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यात ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण घेता येतील तो विद्यार्थी सिलेक्ट झालेला असेल. आता हा मुद्दा म्हणजे आपलं अध्यापन कौशल्य सुधारणारा विषय आहे. आणि जर आपण इंटरव्ह्यूच्या तयारीत असाल किंवा इंटरव्ह्यू द्यायचे या लेवलचे आपले जर मार्क असतील तर मी काही टिप्स देतो. त्या टिप्स नुसार तुम्हाला तसं अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याच्यावर निरीक्षण करणं गरजेचं आहे, त्या प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय बघा, मुलाखत घेताना व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्याचा विशेष संदर्भ देण्यात आला आहे. मग त्याच्यामध्ये संभाषण गुण 5 असणार आहेत. या ठिकाणी अध्यापन कौशल्यामध्ये शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. चिकित्सक ज्ञान व उपयोजना क्षमता ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 2 गुण देण्यात येणार आहेत. उमेदवारांना पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी व पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर करणं सुद्धा गरजेचं आहे. पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन 1 गुणासाठी त्यांनी देण्यात आलेला आहे. म्हणजे हे 10 गुण तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे मुलाखतीच्या या टप्प्यामध्ये सिलेक्ट करून देणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. कुठल्याही संस्थेत जावा, तिथे तुमची अशा पद्धतीने मुलाखत होणार आहे. आपली कशी छाप पाडायची हे आपल्या हातात असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जर या शैक्षणिक प्रवाहामध्ये नसाल, आता इंग्रजी स्कूलवर शिकवणाऱ्या महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांना एवढा कॉन्फिडन्स असतो, बिनधास्तपणे त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतात. पण ज्या महिला घरात आहेत किंवा अजूनपर्यंत कुठल्या स्कूलवर प्रॅक्टिस केलेलं नाही, त्यांनी लवकरात लवकर जाऊन स्कूलवर किंवा ट्युशनवर किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कॅमेऱ्यासमोर प्रॅक्टिस करावी, जेणेकरून आपल्या हातातून ही नोकरी गेली नाही पाहिजे. एक पद आहे, लक्षात घ्या, एक पद आहे आणि या पदासाठी 3 लोक येणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 3 लोकांमध्ये 2 लोकांना मागे टाकून आपल्याला हे पद मिळवणं एवढं पण सोपं नाहीये. त्यासाठी लागते ती प्रॅक्टिस, त्यासाठी लागतं तो व्यक्तिमत्व विकास, त्यासाठी लागतं तो जनरल नॉलेज, त्यासाठी लागतं ती टाचन वही कशी काढायची, टाचन मध्ये काय लिहायचं, टाचन लिहित असताना कोणता विषय घेतोय, कोण मार्गदर्शक आहेत, कशा पदासाठी आहे, आपलं नाव काय आहे, उद्देश काय आहे, निष्कर्ष काय आहे, विद्यार्थी निरीक्षण काय असणार आहे, विद्यार्थ्याच्या वर्गावर गेल्यानंतर आपण कोणत्या उपाययोजना करणार आहोत, उपाययोजनामधून विद्यार्थ्याकडून क्वेश्चन आन्सर कसे काढून घेणार आहोत, विद्यार्थी किंवा क्लास मॅनेजमेंट कसं ठेवणार आहोत, आणि विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला वर्गावर पाठवलं जातं आणि तिथे निरीक्षण करायला किंवा कॅमेरा असतो, कॅमेऱ्यात तुमचं निरीक्षण केलं जातं. खरंच हा कॉन्फिडंट शिक्षक आहे का पाहिलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपली मुलाखत होत असते. आणि मुलाखतीमध्ये सर काय प्रश्न विचारले जातात, असा जर तुमचा प्रश्न असेल, आता प्रत्येक पॅनलचा वेगवेगळा प्रश्न असतो. संस्थाचालक बसलेले असतात थांड मांडून आणि संस्थाचालकासोबत अनेक तज्ञ शाळेतले व्यक्ती बसलेले असतात. ते तुमच्याशी डिस्कस करतात, अट्रॅक्शन करतात, तुमच्या डोळ्यात बघतात, तुमचा हावभाव बघतात, तुम्ही कसं वागता, तुमचा पोशाख बघतात. या सर्व गोष्टी मॅटर करत असतात. आणि या सर्व गोष्टीतून विद्यार्थी मित्रांनो या 3 लोकांपैकी एक व्यक्ती आपल्याला म्हणून निवडत असतात. मागच्या वेळेस 4000 पदसंख्या होती फक्त, यावेळेस 10,000 पदसंख्या आहे. त्यानंतर 30,000 पदसंख्या ही मुलाखतीसाठी जाणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सिरियसली आपल्याला जर जॉब मिळवायचा असेल तर ह्याची सुद्धा तयारी ठेवा. बाकीची तयारी तर तुम्हाला माहितच आहे, सगळ्या जगाला माहित आहे. पण तुम्हाला एव्हाना सर्व काही जर सर्वस्वीपणाला लावून आपल्याला या कलियुगामध्ये जॉब मिळवायचा असेल तर आपली पर्सनॅलिटी पण तेवढी छाप पाडणारी असणं मॅटर करत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या आगामी काळामध्ये बेस्ट ऑफ लक. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.